दीक्षित, तुम्हाला या कार्यक्रमातला शेवटचा प्रश्न मी विचारतोय. तुम्ही एक प्रकारे नंदकिशोर जकातदार आणि ज्योतिष संमेलनाचा आभारी आहात का, की एक प्रकारे त्यांनी कालसर्प हे थोतांड आहे सांगून तुमची प्रसिद्धीच केली आणि एनी निगेटिव्ह पब्लिसिटी इज गुड पब्लिसिटी, त्यानुसार आपला धंदा उद्यापासून वाढायला लागेल. कट प्रॅक्टिस असते का नसते मला माहिती नाही, पण त्यांच्याशी तरी आपण प्रामाणिक राहाल का? हो, निश्चितपणे मी याविषयी बोलू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे हा व्यवसाय किंवा हे हिंदू धर्मातले जे विधी चालतात ते भयापोटी आहे हा सिद्धांत मला मान्य नाही. मानवी जीवनामध्ये धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थ प्राप्तीची आज्ञा वेदांनी दिलेली आहे. आणि या चतुर्थ पुरुषार्थ प्राप्तीमध्ये जेव्हा अडचणी येतात त्यावेळेस भौतिक शास्त्र धर्माकडे किंवा त्या व्यवस्थेकडे बघतो, तेव्हा मानव त्याच्या पलीकडे जाऊन धर्माकडे किंवा त्या व्यवस्थेकडे बघतो. आणि ते आशेपोटी येतात की आम्ही डॉक्टरकडे गेलो, आम्ही टेस्ट ट्यूब बेबीचा प्रयत्न केला, पण टेस्ट ट्यूब बेबी फेल्युअर झालं, इतके पैसे गेले, त्या बाईला इंजेक्शन घ्यावं लागलं पहिल्या दिवशीपासनं. गुरुजी, आम्हाला कोणीतरी सांगितलं आम्हाला हा विधी करायचा आहे. आणि जर तो धर्मसिंधू मध्ये आहे आणि तो त्र्यंबकला करण्याची परंपरा 300 वर्षापासून चालू आहे आणि आम्ही करतोय आणि आम्ही या गोष्टीचं स्वागत करतो की आमच्याकडे जवळजवळ 100, 200, 300 तुम्ही जेवढे म्हणाल तेवढे लेखी पत्र लोकांनी लिहून दिलेले आम्ही तुमच्या समोर ठेवायला तयार आहे. मग तुम्ही त्याच्यावरती ठेवा की याच्यामध्ये विज्ञान किती आणि हे किती. अहो, हल्लीचं विज्ञानच इतकं काही प्रॉब्लेमॅटिक झालंय की अनकॉम्पेबिलिटी हा सुद्धा एक रोग मानलेला आहे. बरोबर आहे.